चला तर मित्रांनो, नवीन एक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयला पुढे गेलो, हां इथे थोडं जास्तच वर झालं वाटते. चला तर मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्याला आमची जरा तयारी चाललेली आहे सॉंगाची. पोरं सगळे जमा झालेत, तर नवीन सॉंग घेतलेलं आहे आम्ही, त्यासाठी तयारी चालली बघा पोरं कशी. बरोबर आहे, बरोबर स्टेप. तर चला, पोरांचा जोश तर एकदम हाय दिसतो या. कसं आहे कसं आहे, तर पोरांना प्रॅक्टिस करून द्या, आपण जाऊन बघू जरा काय करता येते अजून. उद्याचं सॉंग एकदम नादी होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ मध्ये चालू राहा. तर आता बघू थोडंफार. थोडीफार पोरांची प्रॅक्टिस चालली आहे. तर भेटू डायरेक्ट सकाळी रंगपंचमी. का रंगपंचमी नंतर संध्याकाळी होणार आहे. नानी के लिए गजरे लेके आया, खा के झाले पुरे. ए एक एक नको तुडू. चला तर मित्रांनो, आता आपण सध्या खाली चाललोय, कारण खाली छबिना असतो खालच्या साईडला. तर जाऊन बघू छबिनाची तयारी झाली का नाही. छबिनामध्ये लिजिम बिजिम सगळं जोरात असतं. तर चला जाऊन बघू खाली. हे बघा गाड्यांची नाही दुकानात यायला लागल्यात. कोण भेटलं? संकेत भाया. संकेत भाया चालताय का खाली? मग चल. रंगपंचमी म्हणजे कलर तर घ्यायलाच पाहिजे. तर सूरज भाई आपल्यासाठी कलर घेतोय. चालतं बघू कोणतं कोणतं. दुकानात आलेली आहे, चांगले जोरात आलं दुकानं. पण आता जेवढे आले त्याच्या पुढे अजून येणार आहे. ढोल पथक आणलेलं दिसतंय या. माझा आवाज काय एवढा येत नसेल, तुम्हाला ढोल पथक दाखवतो. बघितलं तर काय, ढोल पथक जास्त लांबचं नव्हतं. तर ढोल पथक आपल्या शेजारचे गाव दैठण्यातलं ढोल पथक होतं. त्या ढोल पथकचा आवाज माझ्या घरापर्यंत क्लिअर कट येतो. तर तुम्ही ढोल पथकचं गाणं ऐका. तर सुरुवातीलाच मला मिळाला सिल्वर कलर. तर सिल्वर कलरनेच आदित्य वयाचं स्वागत केलं, तोंडाला सिल्वर कलर लावून. तर एक साईडला ढोल पथक चांगलं जोरात वाजवत चालू होतं, आणि दुसऱ्या साईडला आपल्या गावाची पालखी होती. तर या पालखीचे चालक आमचे शांताराम मामा. देवाची पालखी म्हणजे हो काही आमचे देव गावातले दैवत आहे. तर ह्यांची पालखी आपल्याला मंदिरापर्यंत न्यायची आहे. तर ढोल ताशाचा एवढा भारी आवाज चालला होता. तर आमचा राहुल अटक आणि माऊली अटक पुढे मागं सरकतो. तर दोघं पण सुंगळं वाजवायला लागली जोरात जोरात. थोड्या वेळानंतर टाइम आला छबिन्याचा. तर छबिन्यामध्ये सुरुवात केली ढोल ताशानी. त्यानंतर सगळ्यांनी लिजिमचा सर्कल केला, आणि सर्कल करून यायची लिजिम बघा फक्त तुम्ही. तर लिजिमच्या या खेळामध्ये आपले युवा पिढीचे कार्यकर्ते शिवाजी भैया, आदित्य भैया, गणू भाई सगळे खेळावे होते लिजिम. तर लिजिमचा हा खेळ बघा तुम्ही.
तर ढोल लेझिमच्या खेळामध्ये जसं जसा ढोल ताशाचा स्पीड वाढतो तसं तसं अजून मजा येत जाते. तर एवढ्या सगळ्या खेळामध्ये आपल्या गोट्या व्हायला मानलं पाहिजे. पडला पण थांबला नाही, शेवटपर्यंत त्यांनी खेळ चालू ठेवला. संपला लेझिमचा डाव. तर लेझिमचा डाव संपल्यानंतर आमच्या पोरांची रंगपंचमी खेळायची सुरू झाली. सुरुवातीला आम्ही गुलालाने रंगपंचमी खेळली. तर त्यानंतर रंगपंचमीत काय काय झालं हे बघण्यासाठी व्हिडिओ चालू राहावा. अरे बट्टी एवढं एका साडे डायरेक्ट बट्टी घालू, डायरेक्ट बट्टी पैसा बोलतो वचारा. गावठी नियोजन होय, गावठी नियोजन. तर आता ह्या जोडबद्दल तर काय सांगायची गरज नाही. राहुल भाई ना आणखी भाई नाचायला पुढं पण चालू होते. ती ढोल ताशा जोरावर चालू झाली. तर त्यानंतर दैवताची पालखी देवाच्या मंदिराकडे निघाली.
तर त्यानंतर आम्हाला कळालं की गावात थंड वाटप पण आहे, तर आम्ही पोचलो आणि थंडाचा लाभ घेतला. तर असंच सांगण्यापुरतं, हे फक्त थंड आहे, थंडाई नाहीये, त्यामुळे जास्त सिरियस घेऊन आले. कुणाला धरता आता धरायला कोण राहिले का? धरती आलाच या असं काय लावते, नीट लाव की जरा, नीट लाव जरा. हो चकाचक करून टाक त्याला. हा असंच असं तिथलं थोडं इकडून थोडा. हा थोडं मिशी राहील थोडी. शिवछत्रपती महाराजांचा शिवछत्रपती महाराजांचा. तर महाराजांच्या घोषणा देऊन झाल्यावर आम्ही आलो मंदिराकडे. तर मंदिराकडे जायला मेन दरवाजातून रोडच नव्हता, तर कारण मेन दरवाजा पूर्ण भरलेला, त्यामुळे आम्ही शॉर्टकटने गेलो आतमध्ये. तर तेवढ्याच पोरांमध्ये सुरुवात झाली चिरफाडीची. तर पोरं एकमेकीची शर्टाची चिरफाड करायलाच लागली होती. तर सुरुवात झाली शुभम भायापासून. तर शुभम भाया म्हणला थांबा मग शर्ट बनेल पण तुम्हाला देऊन टाकतो, भोंगळाचा वरा तो रंगपंचमी आहे, काही विषय नाही, भोंगळं राहिले तरी चालते. तर त्यानंतर पोरं वळाले अनुज भायाकडे. तर अनुज भायाचा पूर्ण शर्ट करून टाकला, टी शर्टाचा शर्ट करून टाकला. तर तिथनं जी पोरांचं शर्ट फाडायचं चालू झालं, एक एक करत आमची सगळे गँगची शर्ट फाडून टाकली. तेवढं मीच एकटा राहिलेलो, कारण मी कॅमेरे घेऊन लांब येऊन थांबायचो. आणि आमच्यातला ओमकार बाय तर जास्तच हुशार निघाला, पळून जायचं बघत होता. तर पोरांनी त्याला जे डबाजला तो शर्ट सकाळ त्याला सगळा भोंगळाच केला त्यांनी. आणि मी तरी कुठं राहिलो तवा. तर मला मी की पुढे व्हिडिओ काढत होतो, तेवढं मागे गेलो, माग नाही यांनी धरला मला, परत शर्ट तुकडा करून टाकला. आणि तेवढंच सूरज भाई लपत पळत होता, तर मला कोपऱ्यातून दिसला. तर मी म्हणलं आमच्या सगळ्यांचं शर्ट फाडलंय, तू आगस काय राहील, ह्याचं पण शर्ट फाडून टाकला. पार्वती अरे एवढे का ठेवले तेवढं पण नका ठेवू. खाली बघून चला खाली. डोळ्यानी पागीन रूप तुझे प्रेमे अलंगिना आनंद पूजिना त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
यात्मनावां प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे साम्राज्यं सौम्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्याय. तर आमच्या पोरांनी जिथं जेवढी सगळी होती ना तेवढं सगळ्यांचं शर्ट फाडलं. तर त्यानंतर आतून बाहेर आले पप्पू शेट. तर पप्पू शेटला तरी कुठं सोडलंय पोरांनी. पप्पू शेटचं पण टी शर्ट फाडून टाकलं पोरांनी. तर एवढे सगळे होळी बिळी खेळून आता जायचं विरीव. कारण घरी एवढा कलर धुईचा मानल्यावर घरची चपलीने आणते. तर चला डायरेक्ट विरीव जाऊन भेटू. कुठं नाही सावली ना. चला तरी इथं आलोय विरीव. ओय केस लय केसांमध्ये लय कलर गेलाय. अर्धा कामधंदे झाल्यात. तर विहिरीला सध्या इकडची दिवसाची लाईट चालू आहे. अरे इकडची दिवसाची लाईट चालू आहे. पाणी असलं तर बरं होईन भाई. हाय पाणी आहे. पाणी पण काय निळ निळ आहे पण लाईट चालू आहे बघा. आवाज येतोय बारीक. इलेक्ट्रिशियन करंट बसून मारायचे. हा आला का आणलंय ना. नाही ना ते थांबत नाही. पाण्यात लय जोरात पोहोचत कासू. पाण्यात पकडायचं म्हणले अहो. कसं धरायचंय 20 रुपये बक्षीस. कसलं चमकते कसलं चमकते. चपकलं. हो कलरच काढलाय. कसली लाल पोरं झाले. हान उडी हान. अरे हान सरळ उडी हाणायची फक्त. खाल्लं असं चालू होतं. मित्रांनो सांगायची तयारी चालू झालेली आहे. येऊन रावलेले जोर दिवळ याला चॅम्बोला का कोणतरी येऊन मापच बसले मापच. चल इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला स्वांगाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तर हे आमचे स्वांगाचे कार्यकर्ते. तर यांनी सोंग घेतलेलं आहे कशाचं ते मला माहित नाही. तर हे वाघाचे आमचे सगळे साहित्य आहे. तर हे वाघाचा साठा आहे. आणि ते वाघाचं मुकुट कुठं ते मागाशी दाखवलं होतं. हा काही ते वाघाचं मुकुट. वाघाचं मुकुट आणि आमचे सगळे जुने मुकुट होते ते सगळं. चला तर मित्रांनो आता जरा माहिती घेऊन आलोय ह्याच्यावर. तर हेच एक सॉंग याची बाहेर ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दिसतंय. या बोल की सांग की माहिती द्या की आम्हाला याच्याबद्दल. हे काय कशाचं सॉंग आहे काय असतं. एवढंच एक सॉंग बाहेर दिसायला आहे आपल्याला सध्या. हा चला तर बाई शेवटी याची माहिती मिळाली. मला काही करायचं माहित नव्हतं का. एवढे वर्ष झाले बघतोय मी. पण होतं माहिती मी जरा आता विचारले तेव्हा कुठे आपल्याला कळलं. कळले. तर आपण असं नाही करा पण आपण आपल्या याच्याबद्दल जरा हे करायला. मला माहिती होतं पण माझ्या लक्षात नव्हतं. मी पण लई दिवस एक वर्षाला आठवत नाही रे एवढं. चला तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं आमच्या माऊलीबाईने की कसं आहे. तर माऊलीबाई ह्याला काय म्हणतात बाई. हे शंकासूर आहे. शंकासूर. हा शंकासूर आहे. शंकासूरचं हे सगळ्यात शेवटी असतं त्यामुळं आजपर्यंत मी काही सॉंग कधी पाहिलंच नाही. पण नाही पाहिलं मी. कारण ही सॉंग ना सकाळच्या 4 वाजता येतं आणि तोवर आम्ही सगळे गोधडीत झोपतो डायरेक्ट. तोवर आम्ही साल्टी घेतो डायरेक्ट. तर योगा इथं माशाचा साचा आहे. माशाचा सॉंग आहे. तर मित्रांनो गावातला छबिना आलेला आहे आणि फटाकडे तर माझ्या समोरच लावलं. समोर फटाकडे लावून माणसाने.
तर छबिना मंदिरापाशी पोहोचून देवाची आरती झाल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या सोंगाला सुरुवात केली. तर या पहिल्या सोंगाला झाडूचं सोंग असं म्हणतात. तर पहिल्यांदा या सोंगाच्या हाताने आरती करून आम्ही पहिलं सोंग पुढं पाठवलं. अरे तो आला कुठे? हम तो बहुत लंबे से आए. अरे बहुत लंबे से आपण नेमका आला कुठून? मुंबईला आला का? दिल्ली. दिल्लीला गेला मग. माहिती तरी घडला कशात पाहिजे असं शाळेत. कहा दिल्ली, कहा पटना, कहा पटना, कहा बंबई, कहा मुंबई, कहा उड़ी कांचन. आता तिथं आपलं वाचतंय कहा उड़ी कांचन. ढूंढते ढूंढते यहाँ तलक आए, ढूंढते ढूंढते यहाँ तलक आए. ऐसा गाँव, ऐसा गाँव, ऐसा पटे, ऐसा पटे, ऐसी पांडर, ऐसी पांडर, ऐसा बारा बलोता, ऐसा बारा बलोता, ऐसा कंचन का नाच, ऐसा कंचन का नाच हमने तो कभी भी नहीं देखा. अनाथ क्या तो आता देत्या आजोबा पण नव्हते. आमचं तो विजयला गाव असे दुसरी पुष्यावरांची चौकशी करू. आम्ही बोळा बोळा बोळा. अरे तो आला कुठे? हम तो बहुत लंबे से आए. अरे बहुत लंबे से म्हणजे दिल्ली आला का तू? उससे भी आगे. अरे उसके भी आगे मैं आला तरी नेमका कुठून? अरे हम कहा शेलारवाडी. असा मी बी राहिलो नाही जाता. कहा शेलारवाडी म्हणतो. कहा शेलारवाडी, कहा यादववाडी. आपल्या समितीत गाव कहा यादववाडी, कहा पिंगळ्याची वस्ती. आता आपण तिथं राहिलाच आहे. कहा पिंगळ्याची वस्ती. ढूंढते ढूंढते यहाँ तलक आए, ढूंढते ढूंढते यहाँ तलक आए. ऐसा गाँव, ऐसा गाँव, ऐसा पांढर, ऐसी पांढर, ऐसा मारा, ऐसा मारा बलोता, ऐसा कंचन का नाच, ऐसा कंचन का नाच हम तो कभी नहीं देखा. हम तो कभी नाही. अरे आपापासून त्याच्यावर आधी कोण खेळत होतं तुमचं? बर तुम्हाला काय येतं का? मै राजाची कावेरा, तर ही पलीकडच्या साईडचं पहिलं व मानाचं सॉंग आहे. हे सॉंग गणपतीचं सॉंग आहे. गणपतीचं सोंग झाल्यानंतर आमच्या इकडून एक अतिशय असं सुंदर सोंग आलं. शारजा म्हणून असं एक सोंग आहे. तर हे सोंग बघा तुम्ही फक्त.
कमलो नाते नाही शिनलो माते बैस माझ्यान पाठीवरे सोंग म्हणली ना तर आमच्या यंग लोकांपेक्षा वयस्कर लोकांचा उत्साह ना तो लईच असतो. तर हे बघा आमच्या इथले ढोल वाजवणार नाना आहे, तर यांचा उत्साह बघा तुम्ही फक्त. तर आमच्या गावात असं असतं, एक खालची साईड आणि एक वरची साईड. तर खालच्या साईडने एक सोंग येतं आणि वरच्या साईडने एक सोंग येतं. खालच्या साईडला डोल वाजवायला कोण आहे? अनिकेत बाई आणि त्याचा आजोबा. तर आजोबा नातूची जोड बघा आहे कशी डोल वाजवते. आणि तेवढ्याच तिकडून आले या विठ्ठलाचं सोंग. तर विठ्ठलाचं हे अतिशय असं सुंदर सोंग बनवलं होतं यांनी. सोंग ही पारंपरिक प्रथा वर्षानुवर्ष बाराबलुत्यांमध्ये चालत आलेली आहे. तर ही बघा किती लांब लांब लोक येतात ही बाराबलुत्यांची प्रथा बघायला, सोंगांची. एकटा टायगरचा टायगर सौरभया लाव बरं तोंड सौर्या काय दिसते बघू. मापत दिसते. ह्याचं तोंड उघडायचंय तुझं नाही. देखो शेर के मुंह में हाथ डाल के निकाल सकते हम. शेर के मुंह में हाथ. या अरे रुक ना टाइम आहे. घाल बरं बघ घाल थोडंफार खाली धोतर ती येणार. कसा आहे मासा आमचा हो ना. काय रे त्या माशाच ना पुढे गेल ते माशाला हाय का कोणी इथे. खरडे आहे तू, खरडे आहे तो, मरत नाही तो मासा. हे अंगावी इकडे सजून बसलेत, मीच राहिलो तेवढा. मेन कार्यकर्ते विशाल वाकळे, मेकअप आर्टिस्ट सगळे काय आमचे विशाल वाकळे. काय करू हे करू आता तर वाढला व्हिडिओ. चला तर पब्लिक कसा दिसतोय मी आणि आसूर त्याला मी मारतोय बघा. काय काय जाऊ मी जास्त वाढ दिसतोय. वाघे वाघाला मन लागलो लगे कर रे तू असं नसतं. तर मी इकडे गेटअप घालण्यात व्यस्त होतो. तर त्यावेळेस एक सोंग आलं आपल्या संभाजी महाराजांचं. तर संभाजी महाराजांचं सोंग म्हणा, ऍक्ट म्हणा, काही पण म्हणा, पण हे लयच नादिक झालं बाई. मी बघाय नव्हतो पण नंतर मी व्हिडिओ पाहिला, पण लयच भारी व्हिडिओ होता. कसा दिसतोय तुम्हाला एकदम फुल गेटअप मध्ये आणि मिशी 17 खाली ती. थांबा आता कसा दिसतोय एकदम नादिक का. इकडे माशा त्याकर फिरव त्याकर बघ बघा आमचा मासा. मिशा पडतात ना मित्र काय का परी मुछे कम है क्या. कोणतं सॉंग
2 मिनिटे तर आमचं ही नवीन सॉन्ग आहे, त्यामुळे आमची काही एवढी प्रॅक्टिस नव्हती, त्यामुळे नवीन पोरं पण घेतली होती, त्यामुळे आम्ही आता इथं जरा प्रॅक्टिस करून बघतोय की आम्हाला जमतंय का नाही. त्यानंतर बारी आली आपल्या पप्पू शेटची. सॉन्ग आहे ना, तर ह्याला डबलचं सॉन्ग असं म्हणतात. मी नाही चला तर मित्रांनो, हे बघा आमची वानेर सेना. अय वानेर प्रमुख कुठे चालला? आला का आमचा वानेर प्रमुख? तर मेन हनुमानाचं सॉन्ग घेतलेलं आहे आपल्या ऋषीबाई यांनी. तर ऋषीबाईची मागची शिफ्टी दिसते ना, तर ह्या शिफ्टीमध्ये जाळ लावायचा आहे. माई जेवढी पण बारकेपणाची मित्र आहे ना, तेवढं सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला कोणतं सॉन्ग नाही मिळालं, आम्हाला हनुमानाच्या, आम्ही वानेर सेनाच्या सॉन्ग मध्येच असायचो. तरी वानेर सेनेचं सॉन्ग जितक्या वेळ पण पाहिलं ना, तितक्या वेळ बारकेपणीच्या आठवणी जाग्या व्हायच्या. तर बारकेपणी आम्ही माग असं हनुमानाची सॉन्ग घ्यायला मागं पुढं पळायचो. पण बारकेपणीची जी मज्जा होती ना, ती बारकेपणीच होती. तर नाद नाही करायचा.
चला तर मित्रांनो, रात्रीचे 3-3:30 म्हणजे सकाळचे 3-3:30 वाजले असते. तर आपण इतक्यातच आपला निरोप घेऊया. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करून नक्की जावा. तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू.